कच्ची दाबेली कशी करणार आहे हे बघणार आहोत. चला आता रेसिपीकडे वळूया. हळद, गोडा मसाला, मिरची पावडर, धनिया पावडर, 2 पाव घेतलेले आहेत आपण हे जे वडापावचे आहेत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, मीठ आणि 4 उकडलेले बटाटे, पिवळी शेव, शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटी, डाळिंब 1 वाटी आणि ही आपण चिंचगुळाची चटणी करून घेतलेली आहे गोड, आणि कोथिंबीर आणि खोबरं ह्याचं वाटण करून घेणार आहे आपण हिरव्या चटणीसाठी, आणि चाट मसाला. आता अशा प्रकारे आपण आपली हिरवी चटणी करून घेतलेली आहे. आपण तोपर्यंत तव्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया. आपले शेंगदाणे जरा चांगले भाजतात कारण की ते व्यवस्थित भाजून घ्यायचे, आपल्याला त्याचे टर्फल वरचे सगळे निघले पाहिजे. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू. आता आपण मीठ टाकू चवीपुरतं. ह्यातमध्ये पाऊण चमचा हळद, अर्धा चमचा गोडा मसाला, चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, आणि ह्यामध्ये आता आपण असं व्यवस्थित फक्त ही कुस्करून घेणार आहे हाताच्या साहाय्याने. आता आपली भाजी तयार झाली आहे. आता आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजलेत. आता आपण ते काढून घेऊया आणि त्याचे व्यवस्थित टर्फल पूर्ण सगळे काढून घेऊया आता बाहेर. आता आपली ही जी भाजी तयार झाली होती त्यामध्ये आपण थोडीशी पिवळी शेव टाकून घेऊया आणि त्यामध्येच थोडेसे डाळिंबाचे दाणे पण टाकून घेऊया. हे जे पाव घेतले होते ते आपण आता अशा प्रकारे मध्यभागी कट करून घेतले. आता आपण ह्याला प्रथम हिरवी चटणी लावून घेऊया दोन्ही बाजूनी. थोडीशीच लावून घ्यायची, म्हणजे तुम्ही जर तिखट खात असाल तर तुम्ही भरपूर लावली तरी चालेल. त्यानंतर थोडीशी गोड चटणी. ही चिंचगुळाची चटणी आहे, ही बाजारात पण अवेलेबल भेटते आणि तुम्ही घरामध्ये फक्त 10-15 मिनटं चिंच आणि गूळ भिजवून ती गाळून घेतली की ती मॅश केली की ती चटणी तयार होते. ह्या चटणीवरच थोडासा चाट मसाला. तर ही जी भाजी आपली तयार झालेली ही आपण ह्याला लावून घेऊया व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने. हे पहा व्यवस्थित भाजी लावून घेतली आहे. त्यावर आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा टाकून झाला की जे मॅश केलेले शेंगदाणे ते सगळे आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचे. भाजून आपण मॅश करून घेतलेले आहेत म्हणजे 1चे 2. त्यानंतर डाळिंबाचे दाणे, आणि थोडीशी बारीक शेव. तर आपण हे असं फोल्ड करून घ्यायचं. तव्यावर आपण 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये ह्या पाव असा परतून घ्यायचा आहे 2 मिनटं. आता एक बाजू आपली व्यवस्थित परतून झाली की आपण दुसरी बाजू पण एकदम क्रिस्पी होईपर्यंत करून घ्यायचे. हे पहा अशी ब्राऊनमध्ये करायचे. आता आपले पाव एकदम व्यवस्थित क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. आता आपण ह्याच्यावर व्यवस्थित अशी बारीक शेव टाकून घेऊया. हे पहा अशा प्रकारे घरच्या घरी मस्त अशी क्रिस्पी गरमागरम कच्ची दाबेली खाण्यासाठी तयार झाली आहे. बाहेर असं रिमझिम पाऊस पडत असताना अशा घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये तुम्ही जसे काही वेगवेगळे पदार्थ मुलांना करून दिले तर ते आवडीने खातील आणि छानही वाटतात.